बातमी पुण्यातून आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकीय अजेंड्याच्या विरोधात एनएसयूआयचं आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवला असून हा उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे अशी टीका विद्यार्थी संघटनेनं केली आहे। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। शिवानी, काय भूमिका आहे आंदोलनकर्त्यांची? व्हॉइस ऑफ देवेंद्र या स्पर्धेच्या विरोधात हे आंदोलन होतं आणि राजकीय अजेंडा राबवला जात आहे म्हणून हे सगळे विद्यार्थी एनएसयूआयचे जे आंदोलन करतायत। तुमचं म्हणणं आहे की विद्यापीठात असा कुठलाही राजकीय अजेंडा राबवू नये, मात्र आंदोलन तुम्ही करताना खरं तर व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाची स्पर्धा विद्यापीठाने राबवली। ते म्हणतात की आम्ही अधिकृतपणे राबवलं नाही, मग परिपत्रकावरती स्पर्धा त्यांनी का जाहीर केली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे लोकशाहीचा गळा घोटायचा, मत चोरी आणि दुसरीकडे व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणायचं। व्हॉइस ऑफ देवेंद्र नसल्यापेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी, व्हॉइस ऑफ कॉन्स्टिट्यूशन, व्हॉइस ऑफ आंबेडकर, व्हॉइस ऑफ अशा पद्धतीची स्पर्धा विद्यापीठात राबवणं अपेक्षित आहे। विद्यापीठाचं ज्या पद्धतीचं राजकीयकरण केलेलं आहे आणि संघाच्या आणि आरएसएसची सगळी पिलावळ जोपर्यंत खोलखोलपर्यंत या विद्यापीठामध्ये घुसलेले आहेत तोपर्यंत हे अशा प्रकार घडत राहणार आहेत। पण त्याला सगळे संविधानवादी विद्यार्थी जाणीवपूर्वक आणि ताकदीने विरोध करत राहू। कुलगुरूंशी या संदर्भात सगळं बोलणं झालं का? कुलगुरूंचं याबाबत काय म्हणणं आहे? कुलगुरूंचं म्हणणं असण्यापेक्षा कुलगुरूंनी एक राजकीय भूमिका घेतली आणि ती भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुढे नेण्याचं काम कुलगुरू सातत्याने या विद्यापीठामध्ये करतायत। अशा अनेक घटना मागच्या काही वर्षात या विद्यापीठामध्ये काही विद्यार्थी आहे, मागील काही दिवसांपासून अनेक आंदोलनं होत आहेत आणि सरकारच्या विरोधात आंदोलन, मात्र सरकारच्याच देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात पद्धतीने अशी स्पर्धा आयोजित केली जाते। नाही, आम्ही विद्यापीठांकडे आमची मागणी आहे की विद्यापीठ हा कोणत्या राजकीय पक्षाचं कार्यालय नाही। तुम्ही इथं राजकीय अजेंडा राबवू नका ना, आणि तुम्हाला लोकांपर्यंत व्हॉइस पोहोचवायचा, विचार पोहोचवायचे तर फुले शाहू आंबेडकरांचे पोहोचवा। हे नाव कोण? विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव आहे, सावित्रीबाईंच्या नावानं तुम्ही स्पर्धा राबवा ना, त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचू द्या। परंतु कुठेतरी ह्या अशा स्पर्धांच्या माध्यमातून राजकीय अजेंडा राबवायचं काम विद्यापीठ प्रशासन करत आहे, त्याला आमचा विरोध आहे। ही स्पर्धा रद्द झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं अशा स्पर्धा राबवल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर येणाऱ्या काळात आम्ही विद्यार्थी अशाच प्रकारे रस्त्यावर उतरू। जे आहेत की अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतायत आणि ही जर जी रद्द केली नाही स्पर्धा तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। धन्यवाद शिवानी दिलेल्या माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी।